आणि धन्वंतरी स्तवन करून आता आपण आपला विषय सुरू करूया. गुरु वैद्य समीर जमदानी सर, वैद्य अविनाश अमृतवड सर आणि वैद्य तपन कुमार सर यांचा आशीर्वाद घेऊन मी आजचं आपलं व्याख्यान सुरू करणार आहे. तर ह्या नवरात्री निमित्त आपण नारी शक्तीच्या सन्मानार्थ जी काही व्याख्यान आयोजन केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. स्त्रीला नेहमीच शक्तीचे स्वरूप मानले जाते. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक आव्हानाला ती ज्याप्रमाणे सामोरे जाते ते खरंच वंदनीय आहे. पण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांमध्ये काही आजार निर्माण होतात आणि त्यातील सर्वात कॉमन असलेला आजार म्हणजेच पीसीओडी. स्त्रियांमध्ये पीसीओडी आढळतं. याचे जे कॉमन सिम्पटम्स आहे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, अमेनोरिया, स्कॅन्टी ब्लिडिंग, डिसमेनोरिया, एक्सेसिव्ह ब्लिडिंग, ओव्हरवेट, एक्ने, हिर्सुटिझम. हिर्सुटिझम म्हणजेच अनवॉन्टेड फेशियल हेअर्स किंवा बॉडीवर अनवॉन्टेड हेअर्स असणे. हेअर लॉस पण एक सिम्पटम आहे, बाल्डनेस. आणि ज्याच्यासाठी शक्यतो पेशंट आपल्याकडे येतो ते म्हणजे इनफर्टिलिटी. नेक्स्ट स्लाइड. पीसीओडी तसंच आयुर्वेदात कुठे वर्णन नाहीये. तर आयुर्वेदात अनुक्त व्याधी म्हणून आपण याला करूया. अनुक्त व्याधीला अप्रोच होताना चरकाचार्यांनी काही श्लोक सांगितलाय ज्यानुसार आपण कोणताही अनुक्त व्याधी ट्रीट करू शकतो. तो श्लोक असा आहे, विकारानाम अकुशलो न ययात कदाचन न ही सर्व विकारानाम नामो अस्ति ध्रुवस्थित. म्हणजे सगळ्या आजारांचं आपण नामकरण करू शकत नाही. काही विकार ग्रंथामध्ये न सांगता ही आपल्याला पेशंट मध्ये दिसू शकतात. मग त्यांच्यामध्ये काय बघायचं, स एव कुपितो दोषाः, कुपित झालेले दोष बघायचे. समुत्थान विशेषः, समुत्थान म्हणजे ते कुठे कुपित झालेत हे बघायचं. स्थानांतरगतश्चैव म्हणजे ते कुठे कोणत्या ठिकाणी त्याने स्थान संशय केलाय आणि तिथे जाऊन जनयात आमयान बहु अधिक विविध प्रकारचे आजार ते निर्माण कसे केलेत हे बघूनच त्यानुसार आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे. अजून एक खूप महत्वाचा श्लोक आहे, नास्ति रोगा विना दोषे, दोषांशिवाय कोणताही आजार निर्माण होत नाही. तस्मात आधी विचक्षण, त्यामुळे दोषांची लक्षणं बघणे गरजेचे आहे. अनुक्तम अपि दोषानाम लिंगे, अनुक्त जे व्याधी आहे त्यांच्यामध्ये दोषानाम लिंगे, दोषांची लक्षणे बघून व्याधीम उपचारे, व्याधीची चिकित्सा करावी. म्हणजे थोडक्यात दोष, दुष्य, अवस्था, स्त्रोतसे, रोगमार्ग, स्थान संशय या सगळ्यांचा विचार करून नंतर जर आपण त्या व्याधीचं निदान केलं आणि चिकित्सा केली तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. नेक्स्ट स्लाइड. आता आयुर्वेद हा त्रिस्कंद आयुर्वेद आहे. याच्यामध्ये हेतू, लिंग आणि औषध असं सांगितलं. हेतू कोणत्याही आजाराचे हेतू बघून त्याचे लक्षणं बघून नंतर चिकित्सा करायला सांगितले. नेक्स्ट स्लाइड. आता पीसीओडी मध्ये आयुर्वेदानुसार कोणते हेतू आहे हे आपण बघूया. याच्यामध्ये दोषज हेतू आहे, आर्त व दृष्टिकर हेतू आहे, इतरही अग्निमांद्यकर हेतू आहे, रसवस्त्रोत दृष्टिकर हेतू, हे सगळे आपण बघायचे. तर प्रथम दोषज हेतू. आता कफ दोष हा मुख्यतः पीसीओडी मध्ये सगळ्यात महत्वाचा दोष मानला जातो, ज्याच्यामुळे विविध लक्षणे निर्माण होतात. आता कफ दोष दृष्टीचे हेतू काय आहे, तर गुरु स्निग्ध मधुर रस. गुरु स्निग्ध म्हणजे पचायला जड, जे नॉनव्हेजचे प्रकार जास्त खातो किंवा पनीर आहे जे पचायला जड आहे असे पदार्थ अति प्रमाणात सेवन करणे. स्निग्ध म्हणजे जास्त तळलेले, जास्त ऑइली पदार्थ खाणे. मधुर रस म्हणजे जास्त स्वीट्स खाणे, जिलेबी, पेढे अशा प्रकारचा आहारामध्ये नित्यनियमाने सेवन करणे. त्यानंतर शीत आहार सेवन करणे यांनी कफदोषाची दृष्टी होते. अव्यायाम म्हणजे कोणतेही काम न करणे किंवा जेवण करून आराम करणे, रिलॅक्स राहणे, यामुळे काय याचं स्थूलता येते. अतिनिद्रा, जास्त वेळ झोपणे. सकाळी खूप लोक 8-9 वाजेपर्यंत झोपतात, हे अतिनिद्रा. ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्त आयुर्वेदाने जे उठायला सांगितलं तसं न उठता
9-10 वाजेपर्यंत झोपणे हे अतिनिद्रेत येतं. अचिंता, टेन्शन फ्री लाईफ जगणे हे सगळे कफ वाढवणारे हेतू आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता हे कफ समजा शरीरात वाढला त्यानुसार संप्राप्ती कशी घडते पीसीओडीच्या पेशंट मध्ये. कफ जेव्हा वाढतो तर शरीरामध्ये अग्निमांद्य निर्माण होतं. अग्निमांद्य निर्माण झालं की आम उत्पत्ती होते. आम उत्पत्तीमुळे ना रसवा स्त्रोत याची दृष्टी होते. रसवा स्त्रोत दृष्टी झाल्यामुळे रसाचा जो उपधातू आहे आर्तव स्त्रोताची पण दृष्टी होते, कारण की हा रसवा स्त्रोताचाच उपधातू आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रंथी निर्माण होतात, सिस्ट फॉर्मेशन होते आणि त्यामुळे डिलेड मेन्सेस होतात. ठीक आहे. तसंच आता रसवा स्त्रोत दृष्टी होते त्यामुळे ना आपलं जो कफाचा जो मंद गुण आहे यामुळे ना चयापचय क्रिया ही मंद होते, म्हणजे मेटाबॉलिझम रेट आहे ना हे कमी होतं. त्यामुळे की वेट गेन होतं. म्हणजे मंद गुणामुळे आपल्या शरीरात मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि वेट गेन होतं आणि ओबेसिटी होते. तसेच आता ओव्हम फॉर्मेशन एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस जर मंद गुणामुळे हळूहळू तयार झाली तर जेवढ्या पिरियड म्हणजे एका महिन्यामध्ये ते ओव्हम तयार झालं पाहिजे तेवढं न होता त्याला वेळ लागतो. म्हणून डिलेड मेन्सेस किंवा डिलेड ओव्ह्युलेशन हे आपल्याला या पेशंट मध्ये दिसतं. नेक्स्ट स्लाइड. आता वातदोष दृष्टीकर हेतू आपण बघूया. पीसीओडी मध्ये वातदोष हा पण खूप महत्वाचा आहे. जसं काही आता सध्याचं लाईफस्टाईल हे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झाले किंवा वेग अवरोधामुळे मलमूत्र आपण यांचा वेग अवरोध मुख्यतः स्त्रियांमध्ये हे सापडतं. म्हणजे कामात असतात, पाहुण्यांच्या घरी असणे, प्रवासात असणे किंवा कुठे बाहेर असणे याच्यामुळे मलमूत्र यांचा वेगाचा अवरोध निर्माण होतो, त्यामुळे वातप्रकोप होतो. तसंच आता नवरात्र सुरू आहे, याच्यामध्ये खूप जण उपवास करतात, अनाशन राहणे याच्यामुळे सुद्धा वातप्रकोप होतो. अकाल भोजन म्हणजे भूक नसताना जेवण करणे किंवा आपल्याला भूक लागली पण काम असतं, हे काम झाल्यानंतर जेवण. जसं स्त्रियांमध्ये सकाळचं सगळं काम आवरल्याशिवाय जेवण करत नाही, हे झालं अकाल भोजन. किंवा हे जे भारतीय स्त्रिया ज्या घरी आहात त्यांच्यामध्ये हे सापडतं. आणि भूक नसताना जेवण करणे, जे जॉबला जाणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सकाळी त्यांना 9ला जायचं असतं तर 8 वाजता भूक नसतानाही काहीतरी खाऊन जाणे. भूक नाही पण आता ऑफिसला जायचंय मग आपण काहीतरी खातो. आणि हा जो हेतू आहे अकाल भोजन हा अशा स्त्रियांमध्ये सापडतो. अल्पनिद्रता, रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत काम करणे, अल्पने 2-3 तास 4 तास 5 तास झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा पण एक मुख्य अल्पनिद्रता. अति जागरण, आता आपल्या मेनली जे पुणे मुंबई असे जे सिटी यामध्ये नाईट शिफ्ट असते ना, स्त्रियांना सुद्धा नाईट शिफ्ट दिली जाते, त्यामुळे अति जागरण होतं आणि यांनी सुद्धा वात प्रकोप, पित्त प्रकोप होतो. शुष्क आहार सेवन, शुष्क आहार मध्ये काय येतं, भेळ, लाया, लेस, कुरकुरे असं अति प्रमाणात सेवन. तसंच ओव्हर एक्झर्शनने सुद्धा वात प्रकोप होतो. नेक्स्ट स्लाइड. आता हा वात प्रकोप झाल्यामुळे आपण वायूची दृष्टी होते आणि आपण वायू हा मुख्यतः मलमूत्र पण आर्तव निष्क्रमण हे पण त्याचा मेन कार्य आहे. जर आपण वायू दृष्टी झाला त्याचा आर्तव निष्क्रमण क्रिया ही डिस्टर्ब होऊन जाते. तसेच वात प्रकोप झाल्यामुळे त्याच्यातील वृक्ष गुणाची वृद्धी होते. वृक्ष गुण वाढल्यामुळे जो द्रवांश असतो त्याचं शोषण होऊन आपल्या आर्तव स्त्रोतस्थामध्ये वृक्षता आणि संकोच हे निर्माण होते. तसेच आपण वायू दृष्ट झाल्यामुळे मलावस्तंभ पण होते आणि आर्तव स्त्रोतस्थामध्ये वृक्षता किंवा संकोच असेल तर अनार्तव, अल्प आर्तव अशी लक्षणं या स्त्रियांमध्ये आढळतात. नेक्स्ट स्लाइड. आता तिसरा दोष आहे पित्त दोष. सगळ्या पीसीओडीच्या पेशंट मध्ये पित्त दोष हा काय आढळत नाही, पण काही पेशंट मध्ये पित्त दोषाची दृष्टी नक्कीच आढळते.
तर हिस्ट्री घेताना नक्कीच आपण विचारलं पाहिजे, तुमचं डाएट मध्ये स्पायसी डाएट आहे का, फास्ट फूड आहे का, तुमचा स्वभाव कसा आहे. क्रोध हा पित्त वाढवण्याचा सगळ्यात महत्वाचा हेतू जो आजकालच्या विहारामध्ये आपल्याला सापडतो. उष्णते शेजारी काम करणे, तसेच उन्हामध्ये काम करणे, जसं की फार्मर्स मध्ये उन्हात जाणाऱ्या स्त्रिया असतात, दिवसभर उन्हामध्ये काम करतात, वीट भट्टीवर जे स्त्रिया काम करतात, हे उष्णते शेजारी आणि उन्हात काम करतात, त्यामुळे पित्त प्रकोप होतो. क्रोनिक ऍसिडिटी असेल तर, सध्याचा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम शरीरावर, स्त्रियांच्या शरीरावर, कारण स्त्रिया सुकुमार असतात, त्यांच्या शरीरावर दिसतो. आणि ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये सुद्धा पित्त प्रकोप होतो. या सगळ्यांचा विचार हा केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण विचार करूया की या पित्तातील जो उष्ण आणि तीक्ष्ण गुण वाढतो, त्यामुळे काय होतं, पित्तातील जर उष्ण आणि तीक्ष्ण गुण वाढला, त्यामुळे द्रव आणि स्नेह हा गुण, ह्या गुणाचं शोषण होतं. त्यामुळे स्नेह गुणाचं शोषण झाल्यामुळे तिथे वृक्षता वाढते, आणि वृक्षता वाढल्यामुळे वृक्ष आणि उष्ण गुणांनी आर्तक्षय होतो. आर्तक्षयाच्या लक्षणामध्ये तुम्हाला हे दिसेल की वृक्ष आणि उष्ण गुणांनी आर्तक्षय होतो. पण जर पित्तातला जर द्रवगुण वाढला, तर द्रवगुण पित्तातला जर वाढला, त्याच्यासोबत उष्ण गुण वाढलेला असेल, तर रक्तपित्तासारखी संपृक्ती होऊन एक्सेसिव्ह ब्लिडिंग सुद्धा दिसते या पेशंटमध्ये. तर दोन्ही प्रकारची लक्षणे आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर आपण पुढची स्लाइड बघूया. आता अग्निमांद्यकर हेतू. अग्निमांद्यकर हेतू म्हणजेच गुरु आहार सेवन, जड अन्न सेवन, अवेळी आहार सेवन, जे मी मगाशी सांगितलं. अजीर्णासन. अजीर्णासन म्हणजे काय, म्हणजे जेवण झालंय पण जेवण झाल्यानंतर काहीतरी आहार सेवन करणे. जसं की खूप लोकांना सवय असते की जेवण झाल्यानंतर दूध पान करणे, रात्री झोपताना दूध पान करून झोपणे. जेवण झाल्यानंतर स्वीट खाण्याची सवय सध्या वाढली. नंतर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायला जातात लोक. तर हे सगळं अजीर्णासन मध्ये. विषमासन. विषमासन मध्ये सुद्धा आपल्याला अग्निमांद्यकर हेतू आहे. विषमासन हा खूप महत्वाचा, विषम आसन हा खूप महत्वाचा अग्निमांद्यकर हेतू आहे. विषमासनमुळे ग्रहणी दृष्टी पण होते. ग्रहणी हे अग्नीचं स्थान आहे. अग्नीचं स्थानात दृष्टी झाल्यामुळे अग्निमांद्य हे निर्माण होतं. या सगळ्या ज्या अग्निमांद्यकर हेतूमुळे रसधातूची दृष्टी होते, आणि रसधातूची दृष्टी झाल्यामुळे त्याचा जो उपधातू आर्तवाची दृष्टी पण निर्माण होते. नेक्स्ट स्लाइड. सर्व पीसीओडीच्या पेशंटमध्ये, पेशंट स्थूल असो, पुरुष असो, रसव स्त्रोत दृष्टी ही सापडते, म्हणजे सापडते. रसव स्त्रोत दृष्टीचे हेतू गुरु शीतम अति स्निग्धम अति मात्रम समजतात. गुरु म्हणजे जडांना, शीत म्हणजे थंड, जसं आईस्क्रीम वगैरे सांगितलं. अति स्निग्ध, अति तेलकट आहाराचं सेवन, अति मात्रेत म्हणजे भुकेपेक्षा जास्त जेवण करणे. यामुळे रसवाहिनी दृष्टी, रसवाहिनी स्त्रोतांची दृष्टी होते. पण सगळ्यात महत्वाचा जो हेतू आहे तो आहे चिंतनाच्या अतिचिंतना, अति प्रमाणात चिंता करणे, अति स्ट्रेसफुल लाईफ. यामुळे सुद्धा रसव स्त्रोताची दृष्टी होते. का? कारण रसव स्त्रोताचं मूळ स्थान आहे हृदय. हृदय या मूळ स्थानाची दृष्टी चिंतनाच्या अतिचिंतनाने होते. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता अर्थदृष्टी हेतू. अर्थव स्त्रोत किंवा अर्थदृष्टी कशामुळे? पहिला मुद्दा तर महत्वाचा आहेच आपला, वेगधारण. वेगधारणामुळे वात प्रकोप, आपण वायूची दृष्टी होते. आपण वायूची दृष्टी झाल्यामुळे त्याचं जे आर्तव निष्क्रमण क्रिया, हे जे कार्य हे दूषित होतं, हे आपण बघितलंय. पण सगळ्यात महत्वाचं सध्याच्या काळामध्ये अर्थदृष्टीचा हेतू म्हणजे रजस्वला परिचर्येचं पालन न करणे. सगळ्यात महत्वाचं फॅक्टर. रजस्वला ही स्त्री ही व्रणी सांगितली, त्यामुळे तिला आराम हा गरजेचा असतो. पण आता टीव्हीवरचे ऍड्स, ज्याच्यामुळे तुम्ही करणारा एक्झर्शन, धावपळ, या सगळ्या गोष्टी अर्थदृष्टी निर्माण करतात. आता कोणते हेतू पिरियडच्या, मेन्सेसच्या वेळेस होतात ते बघ. एक्झर्शन, ओव्हर एक्झर्शन जर झालं तर वात प्रकोप होतो. आता रजस्वला परिचर्येच्या हलका आहार सेवन करायला सांगितले, पण अशाच स्पायसी किंवा डाएट जर सेवन केलं तर पित्त आणि रक्तदृष्टी होते. स्ट्रेस आहेच. तसंच अतिमात्रेत आहार सेवन, अध्यासन,
फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, पास्ता, मॅगी, मैदा अशा प्रकारचा जर आहार सेवन केला तर कफ धातूचा कोप होतो आणि पुढील संप्राप्ती घडून येते. नेक्स्ट स्लाइड. आता आयुर्वेदामध्ये हे पीसीओडी सारखेच दिसणारे लक्षण जर आपण कम्पेअर केले तर 2-3 गोष्टी आपल्याला आढळतात. ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. एक म्हणजे आर्तवक्षीणता, रजदृष्टी, या दोघांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आर्तवक्षीणतामध्ये ना काही लक्षणं सांगितले. त्याचे लक्षण म्हणजे यथोचित काल अदर्शन, योग्य वेळी आर्तवाचं अदर्शन म्हणजे डिलेड मेन्सेस, त्यावेळेस ज्यावेळेस पिरियड्स आले पाहिजे त्यावेळेस न येणे, अल्पता, कमी येतात पण त्यांचं जे प्रमाण आहे मेन्सेसचं जे प्रमाण, ब्लिडिंगचं जे प्रमाण खूप अल्प असणं, योनी वेदना, हे लक्षण आपल्याला आर्तवक्षीणतेत सापडतात. याचा संप्राप्ती सांगताना असा दोषे आवृत्त मार्गत्वात आर्तव नाश्यसी स्त्रिया, म्हणजे ज्या दोषांनी आर्तवस्थ तसा मार्ग हा आवृत्त होतो आणि त्यामुळे आर्तवक्षीणताची लक्षणं दिसतात. टीकाकाराने हे कोणते दोष आहे हे पण सांगितलं. अत्र दोषाः कफो वायू वात कफो च, यामध्ये दोष हा कफ, वायू किंवा वात कफ हेच असणार, त्यामुळे आर्तवक्षीणता ही निर्माण होते. पुढची स्लाइड. आर्तवक्षीणतेची चिकित्सा सांगताना ग्रंथकाराने हे 2 श्लोक सांगितले. तत्र संशोधनम अग्नेय नाम च विधिवत उपयोगः. अग्नेय जे द्रव्ये, ज्या द्रव्यांमध्ये उष्णता आहे अशा द्रव्यांचा विधिवत उपयोग करायचा, अति प्रमाणात नाही पण विधिवत. ठीक आहे. तत्रापि स्वयोनी वर्धन द्रव्य उपयोग, म्हणजे आर्तवाचं कोणते गुणधर्म, आर्तव हे उष्ण आहे, अल्प स्निग्ध आहे, तर असे जे द्रव्य ज्याच्यामध्ये उष्ण प्लस स्निग्ध हे गुणधर्म आहेत असे जर द्रव्यांचा आपण वापर केला तर आर्तवक्षीणता दूर होते. तत्र मत्स्य, कुळीथ, अम्ल, तिल, मास, सुरा, मूत्र, उद्वशीत म्हणजे तक्र, दधी, शुक्त च भोजने, ह्या अशा प्रकारचा आहार आपण सेवन केला पाहिजे. हे सगळे जे द्रव्य हे सगळे उष्ण आहे, अल्प प्रमाणात स्निग्ध आहे. पुढची स्लाइड. दुसरा महत्वाचा विचार म्हणजे रजोदृष्टीचा विचार. आता कसं आहे, रजोदृष्टीचे ग्रंथकारांनी 8 प्रकार सांगितले. वातज, पित्तज, कफज, वात पित्तज, वात कफज, रक्तज, सन्निपातज, असे 8 प्रकार सांगितले. पण पीसीओडीशी संबंधित जे काही आर्तवदृष्टीचे लक्षण आहेत त्यानुसार हे 2-3च प्रकार आपण बघूया. वातज रजोदृष्टी, वातज रजोदृष्टीमध्ये ना अल्प रजस्राव असून कृष्णवर्णी रजस्राव असतो. वात कफज रजोदृष्टी, त्यामध्ये ग्रंथी स्वरूप रजप्रवृत्ती, गाठी पडतात. ठीक आहे. वात पित्तज रजोदृष्टीमध्ये अल्प रज प्रमाण, रजचं जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात. यामध्ये सुद्धा वात पित्तज म्हणजे मी मागाशी सांगितलं, पित्ताचा जो उष्ण तीक्ष्ण गुण आहे आणि वाताचा वृक्ष गुण आहे, या 2 गुणामुळे द्रव आणि स्नेह अंश यांचं शोषण होऊन वृक्षता निर्माण होते आणि रजक्षय तयार होतो. पुढची स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता आपण थोडक्यात आहे ना, हे जे लक्षण जे पीसीओडी मध्ये सापडतात त्यांच्यामध्ये त्यांचं डिफरन्शियल डायग्नोसिस बघूया. समजा कोणी पेशंट आला तुमच्याकडे अनार्थाची कंप्लेंट घेऊन की मला खूप दिवस झाले पिरियड्सच येत नाही, तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, तर ग्रंथकारांमध्ये कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये अनार्थ आले हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर पेशंट मॅरिड असेल, न्यूली मॅरिड असेल तर सद्योगर्भ त्याची बघणं खूप गरजेचं. यूपीटी टेस्ट करून घ्या, यूपीटी पॉझिटिव्ह असेल किंवा सोनोग्राफी करून घ्या. दुसरं आहे आर्तवक्षय. मग आपण बघितलं आर्तवक्षीणता, याच्यामध्ये वात कफज दोषामुळे आर्तवक्षय निर्माण होतो. याच्यामध्ये अजून एक लक्षण असते योनी वेदना, पेशंटला विचारा. तसंच कफज आर्तवदोष, कफज आर्तवदोषामध्ये अनार्थ असते, पण याच्यासोबत जर योनी कंडू किंवा जो श्वेत वर्णी स्त्राव आर्तव असेल तर आपण कफज आर्तवदोष समजू शकतो. पुढचा आहे योनी व्यापक, शंडी योनी व्यापक.
ह्यामध्ये संधी युनिओपॅथ मध्ये ना गर्भाशयाचा जो आकार असतो छोटा असतो. हे आपण सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात येतो आपल्याला. ठीक आहे. आता रक्तज गुल्म मध्ये सुद्धा अनार्थव असतं आणि हे आपल्याला एक्झामिनेशन किंवा सोनोग्राफी केल्यानंतर कन्फर्म करू शकतो. युनिआर्शचं सुद्धा आपण एक्झामिनेशन केल्यानंतर डायग्नोसिस करू शकतो. पुढचं आहे वंद्य युनिओपॅथ. वंद्य युनिओपॅथ मध्ये सुद्धा अनार्थव असतं. वंद्य युनिओपॅथ म्हणजेच वंद्या नष्ट आर्थवम विद्या. ज्यावेळेस स्त्रीचा आर्थव नष्ट होतं म्हणजेच मेनोपॉझल सिम्पटम्स, पोस्ट मेनोपॉझल. जर स्त्रीचं वय 40-85च्या पुढे असेल तर आपण तिचं पोस्ट मेनोपॉझल सिम्पटम कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. आता दुसरं एक लक्षण आहे पीसीओडी मध्ये सापडतं ते म्हणजे अल्प आर्तवस्राव म्हणजे स्कॅन्टी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. कमी प्रमाण आर्तवक्षयामध्ये सुद्धा हे लक्षण आढळतं. कमी प्रमाण, कारण कफाने तो वाताच्या गतीला अवरोध निर्माण होतो आणि आर्तवक्षय निर्माण होतो. तसंच वातज आर्तव दोष असतील तरी अल्प आर्तवस्राव होतो. त्याच्यामध्ये जो आर्तवचा वर्ण असतो तो कृष्ण वर्ण असतो. वात पित्त आर्तव दोष मी मगाशी सांगितलंय. वात आणि पित्त या दोषांतील तीक्ष्ण उष्ण आणि उच्च गुणाने आर्तवक्षय होतो. ठीक आहे. आता वातज प्रदर, तसं प्रदर जर म्हटलं तर अल्पस्राव कसा असेल? प्रदर मध्ये तर जो काही स्त्राव असतो तो हेवी ब्लिडिंग असते ना. पण वातज प्रदरामध्ये एक लक्षण सांगितले अल्पम प्रवर्तते माधव निदानानुसार, म्हणजे थोडं स्त्राव होणार, अल्प स्त्राव होणार. म्हणून हा पण आपण डिफरन्शियल साठी घेतो. तसंच वातज युनिओपॅथ मध्ये लक्षणं सांगताना फेनिल कृष्ण अल्प तणु वृक्ष आर्तव असा स्त्राव होतो. यामध्ये सुद्धा अल्प आर्तव स्त्राव आलेले आहेत. तसंच अतिचर्ना युनिओपॅथ मध्ये अतिमैथुन केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि वात प्रकोप झाल्यामुळे वरील लक्षणं दिसतात. त्यामध्ये अल्प आर्तवस्राव हे पण एक लक्षण आहे. लोहित क्षया युनिओपॅथ मध्ये वात पित्त प्रकोपक हेतू निर्माण होतात. त्यामुळे शेते रज म्हणजे जो रज आहे त्याचे प्रमाण कमी होते. पण याच्यासोबत सर्वाधिक लक्षणांमध्ये सदाह, कार्शता, चेहऱ्यावर वैवर्ण्य हे आढळतं. आता चेहऱ्यावर वैवर्ण्यावरून सांगतो की सध्याच्या स्त्रियांमध्ये जे काही वांग आपल्याला सापडतं ना, की वांग मिळतं पेशंट्स मध्ये, तर त्याचा बऱ्यापैकी संबंध हा आर्तवस्त्रोतसेसशी असतो. त्यामुळे त्याची हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. वांगचा पेशंट आला तर फक्त स्किनवर काम करणारे औषधं न देता आर्तवस्त्रोतसेसची हिस्ट्री घेऊनच चिकित्सा करणे गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. डिलेड मेन्सेस, चिरात आर्तवस्राव हे लक्षण असताना कफज आर्तव दोष हे खूप महत्वाचं आहे. कारण आर्तव जे कफज आर्तव दोष आहे त्याच्यामध्ये डिलेड मेन्सेस हे आढळते. उच्च आर्तवस्राव म्हणजे डिस्मेनोरिया, यामध्ये पेन असतं. तर सध्याच्या यंग लेडीज मध्ये बऱ्यापैकी डिस्मेनोरिया आढळतं आणि माइल्ड पेन असणारच आहे. पण जास्त पेन जर असेल तर आपण उदावर्त योनिरोग किंवा वातज योनिरोग या दोन गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता पीसीओडी कसं आयुर्वेदानुसार अनुक्त व्याधी, पण याचा विचार करताना आपण आयुर्वेदाने सर्व प्रकारचे हेतू हे दोन याच्यात डिवाइड केले. एक संतर्पणजन्य हेतू आणि अपतर्पणजन्य हेतू. त्यामुळे व्याधी सुद्धा एक संतर्पणजन्य व्याधी असेल किंवा अपतर्पणजन्य व्याधी असेल. आयुर्वेदाने चिकित्सा सुद्धा दोनच प्रकारे सांगितले. संतर्पणजन्य व्याधीमध्ये लंघन आणि अपतर्पणजन्य व्याधीमध्ये गृहण. तर पीसीओडी हा मेनली हा संतर्पणजन्य व्याधी आहे. संतर्पण आणि अपतर्पण हे जे आहे ना, हे आपण कोणतंही लक्षण किंवा कोणताही आजार या दोन मध्ये आपण बसू शकतो किंवा काही क्वचित वेळेस तो मिक्स स्वरूपाचा असतो. पहिले संतर्पण असल्यानंतर अपतर्पण निर्माण होतं किंवा अपतर्पण असल्यानंतर संतर्पण अवस्था निर्माण होते. आता बघा अतिनिद्रा हे सिम्पटम कसले? संतर्पणजन्य वाटतं का नाही आपल्याला?
ऍक्च्युली संतर्पणजन्य मुख्यतः ते संतर्पणजन्यच आहे. पण एखादा व्यक्ती दिवसभर खूप श्रम करतो, अति प्रमाणात श्रम करतो, तो रात्री झोपतो, खूप गाढ झोप लागते, जास्त वेळ झोपतो, अतिनिद्रा झाली की नाही, पण ते अपतर्पणजन्य हेतूमुळे. शिरशूल, शिरशूल पण आपण तसंच समजू शकतो, जसं की काही खाण्यात आलं, पित्त वृद्धिकर आहार सेवन केला, अजीर्ण उत्पन्न झालं, त्याच्यामुळे ऍसिड निर्माण होऊन शिरशूल निर्माण झालं, हे संतर्पणजन्य. पण एखादा व्यक्ती उपवास करतो त्यामुळे शिरशूल होतो, एखादा व्यक्ती प्रवास करतो, गार वारं लागतं आणि शिरशूल होणे, हे अपतर्पणजन्य हेतूमध्ये आलं. संधिशूल सुद्धा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांध्याच्या ठिकाणी वयामानाने झालेले झिजेमुळे जे दुखणं आहे ते अपतर्पणजन्य. पण संधिशूल त्याला सकाळी उठल्यानंतर ग्रह असतो, शोथ असतो, हे मात्र संतर्पणजन्य आहे. आणि पीसीओडी हा मात्र मुख्यतः संतर्पणजन्य व्याधी आहे हेतूनुसार. नेक्स्ट स्लाइड. पीसीओडी मध्ये दोषांचा विचार करताना सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक श्लोक येतो. हा श्लोक खूप महत्वाचा. कोणत्याही आजाराचा जेव्हा आपण विचार करतो, दोष दुष्य समूर्छना जनित व्याधी. दोष आणि दुष्य यांची समूर्छना जिथे होते तिथे आजार निर्माण होतो. पीसीओडी मधील दोष म्हणजे वात आणि कफ प्रकोप. ठीक आहे. आता वात दोषाचा विचार करताना मुख्यतः दोन वाताचे जे प्रकार आहेत त्यापैकी अपन वायू आणि समान वायूची दृष्टी आपल्याला पीसीओडी मध्ये मुख्यतः सापडते. हे सूक्ष्म वात दोष दुष्ट हे आपल्याला माहित असतात. त्याच्यामध्ये पण कोणते दोष वाढले किंवा कोणत्या दोषांना प्रकोप आहे, एक तर अपन वायू आणि समान वायू. अपन वायूच आपण मागे बघितले, आर्तव निष्क्रमण क्रिया हे त्याचं कार्य डिस्टर्ब होतं म्हणून आपण अपन वायूची दृष्टी पकडतो. पण समान वायू तर ग्रंथकारांनी समान वायूचं कार्य सांगताना शुक्रवह, दोषवह, आर्तवह, मलवह अशा स्त्रोतांचं अवलंबन करणे किंवा धारण करणे, आमपक्वाशयांचं अवलंबन किंवा धारण करणे. धारण करणे म्हणजे कसं, जास्त ना योग्य वेळेपर्यंत धारण करणे असं सांगितलंय. म्हणजे आमाशयामध्ये आलेला आहार त्याचं आमाशयात पचन होईपर्यंत त्याला धारण करणे आणि नंतर त्याला पुढे ढकलणे, हे समान वायूचं कार्य. तसंच आर्तव स्त्रोतामध्ये आलेला आर्तव योग्य वेळेपर्यंत धारण करणे आणि योग्य वेळ झाल्यानंतर त्याला आर्तव मेन्सिस ब्लिडिंग करणे, हे समान वायूचे कार्य. पण समान वायूचे कार्य जर अवरोध निर्माण झाला तर डिलेड मेन्सिस हे सिम्पटम आढळते. आणि हे जे हा जो अवरोध आहे हा मुख्यतः कफामुळे आणि आमामुळे निर्माण होतो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. पहिला श्लोक आपण बघितलं, दोष दुष्य समूर्छना जनित व्याधी. दोषांबद्दल आपण बघितलं. आता दुष्यांचा विचार करू. दुष्य हे दोन प्रकारचे असतात, एक धातू दुष्य आणि मल दुष्य. म्हणजे दोष हे मलांचा आश्रय घेऊन पण व्याधी उत्पन्न करू शकतात आणि धातूंचा आश्रय घेऊन पण व्याधी उत्पन्न करू शकतात. पीसीओडी मध्ये जे धातू इन्व्हॉल्व आहे आणि त्यांचं कसे लक्षण निर्माण करते हे आपण बघूया. पहिला म्हणजे रसधातू. हा तर रसधातूची दृष्टी पीसीओडी मध्ये असते म्हणजे असतेच. आणि त्याचा जो उपधातू हे आर्तव, त्यामुळे रसवस्तूची दृष्टी असणारच. रसधातूची दृष्टी ही असणारच. रक्तधातू, आता हे आर्तव जे असतं हे रक्त स्वरूप असतं, त्यामुळे रक्तधातूची पण काही प्रमाणात दृष्टी असते आणि रक्त वस्तूचं दुष्ट असतो. त्यामुळे पीसीओडीच्या पेशंट मध्ये पिंपल्स, ऍक्ने हे सिम्पटम्स दिसतात. मांस धातू, पीसीओडी मध्ये सिस्ट फॉर्मेशन असतं आणि कोणत्याही प्रकारची ग्रंथी हे मांसवह स्त्रोताच्या दृष्टी लक्षणामुळे ग्रंथी उत्पत्ती हे सांगितलंय. तेव्हा मांसवह स्त्रोताची दृष्टी असते आणि त्यामुळे सिस्ट फॉर्मेशन निर्माण. मेदधातू, आता पीसीओडी हा संतर्पणजन्य व्याधी आहे, त्यामुळे मेदस्त्रोताची दृष्टी होऊन मेदधातूची पण दृष्टी होते. तसेच स्थूल्य निर्माण होतं, वेट गेन होतं. त्यामुळे मेदधातू हा पीसीओडी मध्ये दुष्ट असतो. नेक्स्ट स्लाइड. आता इथून पुढे अस्थि, मज्जा आणि शुक्र हे तीन धातू आहेत. हे डायरेक्ट पीसीओडी मध्ये दुष्ट नसतात, पण इनडायरेक्टली मात्र त्यांची दृष्टी होते. म्हणजे कसं की मेद धातूची दृष्टी होऊन मेदवृद्धी होते. मेदवृद्धी झाल्यामुळे तिथून पुढील जो धातू पोषण क्रम आहे त्याच्यामध्ये अवरोध निर्माण होतो.
त्यामुळे पुढील धातूचे अग्निमान्य होतं आणि पुढील धातूंचा पुढील धातू जसा अस्थिव स्रोतस आहे त्याच्या अग्नीची मान्य झाल्यावर त्याचा जो मल आहे त्यांची वृद्धी होते. म्हणून अस्थिव स्रोतसाचे जे मल आहे केश लोम यांची विकृत वृद्धी होऊन आपल्याला पीसीओडीच्या पेशंट मध्ये हिरसुटिझम आढळतं. ठीक आहे. पण मग तुम्ही असं म्हणाल की काही काही पेशंट मध्ये हेअर लॉस हे पण आढळतं, बाल्डनेस पण आढळतं. तर ते ह्या अस्थिव स्रोतसामध्ये अस्थि धातूची प्राकृत उत्पत्ती होत नाही. त्यामुळे अस्थि धातूचा क्षय होतो आणि त्याच्यामुळे केस हेअर लॉस किंवा बाल्डनेस आपल्याला आढळते. तसेच पीसीओडीच्या पेशंट मध्ये मज्जा धातू जो पुढील धातू आहे मेदो स्रोतसाने पुढील धातूचं पोषण कमी केल्यामुळे मज्जा क्षय होतो. मज्जाचं जे हॅलो हा सर, येतोय आता आवाज? येतोय आवाज? हो येतोय सर आवाज. येस सर, येत आहे बोला. ओके. परत तोच प्रॉब्लेम झालाय. हॅलो हा सर, आवाज येतोय, बोला. येतोय ना? हो येतोय सर. मज्जा धातू हो येतोय सर आवाज. येतोय ना? हो सर येतोय. हो सर. मज्जा धातूचं जे पूरक कर्म आहे ना ते कमी होतं. तेव्हा अस्थि सौशिर्य ऑस्टिओपेनिया आपल्याला खूप स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस वगैरे आढळतं. तसंच मज्जा धातूचं जे विकसने मल जो आहे तो विकसनीय तो कमी पडल्यामुळे मलावस्तंभ पण अशा पेशंटमध्ये दिसतो. आणि शुक्र धातूची दृष्टी हे शुक्र व स्रोतस धातू अग्नी मान्य झाल्यामुळे त्यामध्ये प्राकृत जो धातू त्याची क्षय होऊन इन्फर्टिलिटी सारखे किंवा डिप्रेशन सारखे सिम्पटम्स आपल्याला या पेशंट मध्ये दिसतात. नेक्स्ट स्लाइड. आता दृश्य विचारामध्ये दृश्य मलांचा विचार. तर पुरुष हा मलावस्तंभ आपल्याला पेशंट मध्ये आढळतं. मूत्रमध्ये ना मूत्र बाहुल्य हे पण अशा पेशंट मध्ये आढळतं. कशामुळे अशा पेशंट मध्ये क्लेद वृद्धी होते आणि प्रमेयासारखे पण सिम्पटम्स आढळतात. म्हणून आता मॉडर्न पण आता कंपेअर पीसीओडी आणि इन्सुलिन रेजिस्टन्स यांचं खूप जवळचं नातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच स्वेद ह्या मलाचा स्वेद आधिक्य पण या पेशंट मध्ये आढळतं. कारण की पेशंट मध्ये स्थूलता निर्माण होऊन अतिस्वेद प्रवृत्ती निर्माण होते. आता मगाशी आपण जे बघितलं त्यानुसार हिस्ट्री टेकिंग मध्ये दोन सर्वात महत्वाचे पॉइंट हे आपण मेन्सेसच्या संबंधित विचारले पाहिजे, जे मी नियमित विचारतो. तुम्हाला पण त्याचा खूप फायदा होईल. सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे पेशंट मध्ये ना हे मेन्सेसचं ड्युरेशन किती दिवसाचं हे विचारायचं. म्हणजे जे पिरियड्स आहेत 3 दिवस येतात, काहींना 5 दिवस येतात, काहींना 6 दिवस येतात, काहींना 7 दिवस येतात. हे का विचारायचं? याच्यामध्ये विचारताना 3 दिवस जर पिरियड असेल तर कोणत्या दिवशी ब्लिडिंग जास्त असतं? फर्स्ट डे ला असतं, सेकंड डे ला असतं, थर्ड डे ला असतं. 6 डेज असेल तर कोणत्या दिवशी? पहिले मधल्या 2 दिवस जास्त असतं की लास्टच्या दिवशी जास्त ब्लिडिंग असतं किंवा पहिल्या? हे ना वात पित्त कफ या दृष्टीने आपण ते डिवाइड करू शकतो. 3 दिवस असेल तर पहिला दिवस वाताचा असतो, दुसरा पित्ताचा, तिसरा कफाचा, असं पकडू शकतो. जर दुसऱ्या दिवशी ब्लिडिंग जास्त असेल तर पित्ताचे डोस जास्त आहे, तिसऱ्या दिवशी असेल तर कफाचे डोस जास्त आहे. 6 दिवस असेल तर पहिले 2 दिवस हे वाताचे, मधले 2 दिवस हे पित्ताचे, शेवटचे 2 दिवस हे कफाचे, असं पण आपण विचार करू शकतो. आणि कोणत्या दिवशी ब्लिडिंग जास्त आहे त्यामुळे त्या दोषांचं प्राबल्य आपल्याला पेशंट मध्ये लगेच लक्षात येतं. तसंच पिरियड्स हे कधी सुरू होतात? सकाळी होतात, दुपारी होतात, संध्याकाळी होतात, रात्री होतात, हे विचारायला पाहिजे. खूप लेडीज मध्ये शक्यतो एकाच वेळेस पिरियड सुरू होत नाही. एक तर सकाळीच होतील किंवा पहाटे किंवा रात्री असं होते. सकाळी जर पिरियड सुरू होत याचा कफ प्रकोपाचा काळ आहे. या अशा स्त्रियांमध्ये कफ प्रकोप अधिक प्रमाणात आहे. दुपारी 10 ते 2 हा पित्त प्रकोपाचा काळ आहे.
यामध्ये जर पिरियड सुरू होत आहे त्या व्यक्तीमध्ये पित्त दोष अधिक आहे, संध्याकाळचा हा वेळ वात प्रकोपाचा आहे. त्यामुळे आपण असे प्रश्न विचारून दोष डॉमिनन्स हे लवकर जज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आता पीसीओडी म्हणजे स्थूल व्यक्तीमध्ये आपल्याला आढळते, पण आता सध्या लीन किंवा पुरुष पेशंट मध्ये सुद्धा पीसीओडी आढळते. हे कशामुळे? सगळ्यात महत्वाचं सुश्रुताचार्याने एक श्लोक सांगितला, रसनिमित्तजम एवं स्थूल्य कार्श. स्थूल्य आणि कार्शता हे रस धातूवर अवलंबून आहे, आणि रस धातूची दृष्टीमुळेच पीसीओडी किंवा अर्थ दृष्टी निर्माण होऊन पीसीओडी तयार होते. म्हणून रस धातूमुळे जे कार्श निर्माण होतं, अशा पेशंट मध्ये जे पुरुष पेशंट आहे, अशा पेशंट मध्ये वात आणि कफाचे हेतू तर आढळतात, पण आपल्याला वात प्रकोपक हेतू अधिक सापडतात. अधिक स्ट्रेस, अधिक एक्झर्शन, अधिक जागरण, अशा गोष्टी सापडतात. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा वृक्ष आहार, अल्प आहार, उपवास, अनाशा अशा गोष्टी सापडतात. यामध्ये वृक्षगुणाची वृद्धी होते. वृक्षगुणामुळे तिथे स्नेहांश कमी होऊन एक ग्रंथी उत्पत्ती होते आणि मार्ग अवरोध होतो, आणि मार्गाचं संकुचन झाल्यामुळे आपल्याला पीसीओडी तयार होतो. तसेच अजून एक गोष्ट असते की मार्ग संकुचित झाल्यामुळे तिथील जे पोषक तत्व ज्या ओव्हरीज पर्यंत पोहोचले पाहिजे ते पोहोचत नाही. त्यामुळे ते ओव्हमची डेव्हलपमेंट ज्या वेळेत पोषक तत्व कमी पडल्यामुळे लवकर होत नाही, आणि म्हणून एन ओव्हुलरी सायकल किंवा डिलेड ओव्हुलेशन या दोन गोष्टी आपल्याला लीन पेशंट मध्ये सापडतात. नेक्स्ट स्लाइड. आता हे पीसीओडी आता आपण बघितलंय. थोडक्यात मी आता या संप्राप्ती घटक सांगतो. दोष कोणते बघितले आपण? कफ आणि वात दोषाचं प्राधान्य बघितलं. दुष्य, रस, रक्त, मांस, मेद आणि उपधातू आर्क, अग्नी, जठराग्नी आणि धातुअग्नी यांची दृष्टी असते. आम, यामध्ये जो आम उत्पत्ती हा जठराग्निजन्य आम उत्पत्ती प्लस धातुअग्निजन्य आम उत्पत्ती हे दोन्ही गोष्टी असतात. याचं उद्भव स्थान आहे ना, हे आमाशय प्लस पक्वाशय हे दोन्ही पण आहे. म्हणून अशा पेशंट मध्ये आपल्याला वमन पण द्यावं लागतं, पक्वाशय मधलं बस्ती सुद्धा उपक्रम करावं लागतं. पेशंट नुसार वेगवेगळं असतं. संचार अवस्था ही आर्तवस्त्रोत सर्व शरीर आहे. त्याचं अधिष्ठान हे अपान क्षेत्र आहे. व्यक्ती ही व्यक्तस्थान हे गर्भाशय आणि सर्व शरीर आहे. याचं स्त्रोतस आहे रसवस्त्रोतस, रक्तवस्त्रोतस, मांसवस्त्रोतस, मेदवस्त्रोतस आणि आर्तवस्त्रोत यांची दृष्टी आपल्याला आढळते. आता जे स्त्रोतदृष्टीचे जे सांगितले त्यापैकी संघ, अतिप्रवृत्ती आणि ग्रंथी हे तीन स्त्रोतदृष्टीचे लक्षण आपल्याला आढळते. त्यातला रोगमार्ग हा अभ्यंतर मार्ग आहे. नेक्स्ट स्लाइड. आता चिकित्सा करताना काही मुद्दे आपल्याला बघितले पाहिजे. जेव्हा आपण अनुक्त अशा व्याधींची चिकित्सा करतो तर ग्रंथकाराने काय सांगितलं? तस्मात विकार प्रकृती, म्हणजे ज्या विकार आहे तो व्याधी त्याची प्रकृती बघणे, त्यातील दोष दृश्य बघणे. अधिष्ठान अंतराणीच, अधिष्ठान बघणे. समुत्थान विशेषांश, त्याचं समुत्थान म्हणजे त्याची उत्पत्ती, दोषांची उत्पत्ती कुठे झाली आणि तो व्याधी कुठे कोणत्या ठिकाणी निर्माण झाला हे बघून कर्म समाचरे, त्यानुसार आपण कर्म करावे. ह्योतो हेतत्रितयं ज्ञात्वा, हे तीन गोष्टींचा विचार करून कर्मण्य आरंभते विषय, कर्म आरंभ करणे, ज्ञानपूर्वक कर्माचा आरंभ करणे. यथा न्यायम स कर्मसु न मुह्यति. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यामध्ये ना चिकित्सा आपण मेनली ह्या मुद्द्यांचा विचार करतो चिकित्सा करताना. हे मुद्दे लक्षात ठेवा. संतर्पणजन्य व्याधी, अजून आमदोषाची चिकित्सा, बहुदोषाची अवस्था आहे का, प्रमेहाची चिकित्सा, सुदरोगाची चिकित्सा, रक्तदृष्टीची चिकित्सा, ग्रंथीची चिकित्सा, आवरणाची चिकित्सा, योनी अपदाची चिकित्सा. नेक्स्ट स्लाइड. तर मी थोडक्यात तुम्हाला काही कल्प आहे त्यांची नाव वाचून दाखवतो. सगळ्यांचा आपण अवस्थेप्रमाणे वापर करू शकतो.
म्हणजे मी तरी सगळ्या गोष्टींचा वापर नाही करत, पण मी या गोष्टी तुमच्या नॉलेजसाठी सांगतोय. हे वरुणादी कशा आहे, कनशतवादी कशा आहे, गंधर्व हस्तादी कशा आहे, त्रिफलादी कशा आहे, लसूण एरंदादी कशा आहे, लोहासव, सप्तसरा मंजिष्ठादी कशा आहे, दशमूलारिष्ट, कुमारी आसव, विलंगारिष्ट, जिरकद्यारिष्ट, चित्तकासव, रुद्रासव, अभयारिष्ट, या सगळ्यांचा आपण वापर करू शकतो अवस्थेनुसार. नेक्स्ट स्लाइड. चूर्ण, शतपुष्पादी चूर्ण, शतवरी चूर्ण, तिलमूलादी चूर्ण, त्रिफलादी चूर्ण, हरकती चूर्ण यांचा वापर करू शकतो. वटी गुटीमध्ये आपण कुबेराक्ष वटी वापरतो, चित्रगादी वटी वापरतो, कन्यालोहादी वटी, रजप्रवर्तनी वटी, आरोग्यवर्धिनी वटी, दशुनादी वटी, शिवागुटिका, नष्टपुष्टांतक रस, नित्यानंद रस, काशीस भस्म यांचा पण वापर करतो. नेक्स्ट स्लाइड. गुगुलांमध्ये कांचना गुगुळ, लेखन गुगुळ आहे, मेदोहर गुगुळ, दशांग गुगुळ, कैशल गुगुळ, चंद्रप्रभा वटी, नव गुगुळ, घृत मध्ये वर्णादी घृत, फलघृत, सुकुमार घृत, कल्याण घृत, तिक्त घृत. हे घृताचा वापर आहे ना आपण पीसीओडीच्या नंतरच्या स्टेजला वापरतो. सुरुवातीला आपण घृतांचा वापर करत नाही. कंडिशन जर खूपच असेल तरच वापरतो, शक्यतो आपण सुरुवातीला घृतांचा वापर करत नाही. नेक्स्ट स्लाइड. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दोन जे स्लाइड आहे की माझ्या दृष्टीने मी जे प्रॅक्टिस मध्ये वापरतो आणि ज्यांनी मला रिझल्ट येतात पीसीओडीच्या पेशंट मध्ये ते सांगितलंय. म्हणजे पेशंट आला तुमच्याकडे, अवरोधात्मक संप्राप्ती आहे, हा अवरोध कसा दूर करायचा. तर शक्यतो मी पेशंटला सहचारी तेलाची मात्रा किंवा अनुवासन बस्ती देतो. जर अवरोध जास्त असेल तर मी एरंडमुलादी तेलाची बस्ती देतो आणि रोह बस्ती आहे. या दोन्ही बस्तींमुळे वाताचं अनुलोमन होतं आणि एकदा अनुलोमन झालं, एकदा पिरियड्स आले, पुढच्या पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी मी सहचारी तेलाचे बस्ती त्यांना त्या पेशंटला 7 दिवस आधी, डेटच्या 7 दिवस आधी रेग्युलर घ्यायला सांगतो. ऍक्च्युअली आपण 3 ते 4 महिने असं सांगतो की 1 तारीख असेल त्याच्या आधी 4-5 दिवस तुम्ही सहचारी तेलाची मात्रा बस्ती घ्या. त्याने काय होतं का दोषांचं अनुलोमन होतं आणि पिरियड्स रेग्युलर होते, बॉडीला त्या बॉडी सायकल जी असते ती सेट होते. हा खूपच चांगला कल्प आहे. कृष्ण तीळ आणि गुड याचा जर काढा दिला 3 ते 7 दिवस सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी, मोस्टली माझ्या त्या 70 to 80% पेशंट मध्ये मेन्सेस येऊन जातात. जो अवरोध आहे तो दूर होतो. आणि स्निग्ध आणि उष्ण हे दोन्ही गुण आपल्याला कृष्ण तीळ आणि गुड याच्यामुळे उपयुक्त आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपल्या ग्रंथामध्ये आपण वाचतो ज्यावेळेस ऋतुमती स्त्री आणि त्यांना चान्स घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये जो आहार सांगितला त्याच्यामध्ये तीळ, माश, गुळ असे जे पदार्थ सांगितले त्याच्यामध्ये स्निग्ध आणि उष्ण हे 2 गुण आहे आणि हे दोन्ही गुण हे ओव्ह्युलेशन करण्यासाठी खूप गरजेचे. त्यामुळे कृष्ण तीळ आणि गुळ याचा काढा जर दिला तर स्निग्ध आणि उष्णमुळे तिथे आपल्याला पिरियड्स येतात. पुढची स्लाइड. आणि हे जे इंटरनल ट्रीटमेंट आहे त्यामध्ये मी एवढ्याच गोष्टी वापरतो. मुस्तादी गण आहे भगवताचार्यांचा 15व्या अध्यायामध्ये, खूप अप्रतिम रिझल्ट. म्हणजे पीसीओडीच्या स्थूल पेशंट मध्ये तर तुम्ही डोळे झाकून मुस्तादी गण द्या, महिनाभर घेतला तर तुम्हाला रिझल्ट येतातच. रसपाचक रस खूप छान रिझल्ट, रसवस्तूचं दृष्टी असतेच. कुबेराक्षवटी, ग्रंथी असतील, शिष्ट असेल, मोठ्या शिष्ट असतील तर कुबेराक्षवटी वापरा. आर्तशुद्धी काढा, याच्यामध्ये थोडस आयुर्वेदाचं आणि युनानी असं कॉम्बिनेशन आहे, पण आर्तशुद्धी काढा वापरल्यानंतर पिरियड्स येऊन जातात. ग्रंथीराज चूर्ण, ग्रंथीराज चूर्णामध्ये ना 3च घटक आहेत, त्रिकटू, पाठा आणि कुटज किंवा इंद्रजव. तर त्रिकटू आहे ना ते स्त्रोत म्हणजे कटुकटी तिक्त आहे, स्त्रोत शोधन आहे, स्त्रोत अवरोध दूर करते. पाठा हे आर्तवातल्या ग्रंथींचा नाश करते, असं पाठाचं आलेलं वर्णन. आणि इंद्रजव हे रसपाचकातले एक घटक आहे, त्यामुळे खूप छान फॉर्म्युलेशन आहे.
खूप मस्त रिझल्ट येतात. दशमूल अरिष्ट हे गर्भाशय रसायन सांगितले, शिवा गुटिका, चंद्रप्रभा गुटिका यांच्यामध्ये शिलाजीतचं प्रमाण जास्त आहे. हे गर्भाशयाचं पोषण चांगल्या पद्धतीने करतात. आरोग्यवर्धिनी मुख्यतः मी तुम्हाला एक फरक सांगतो जो आमच्या सरांनी आम्हाला सांगितलाय. आरोग्यवर्धिनी आणि चंद्रप्रभा कुठे वापरायचं? ज्यावेळेस रस, रक्त, मांस आणि मेद ह्या 4 धातूंचं दृष्टी असेल तर आरोग्यवर्धिनी वापरा, आणि मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंचा दृष्टी असेल तर चंद्रप्रभा वापरा. एक रॅन्डमली तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी. तसंच नवायस लोह, तापेज लोह, स्थूल पेशन असेल तर आपण नवायस लोह वापरतो, कारण त्याच्यामध्ये त्रिफळा, त्रिकटू वगैरे लेखन द्रव्ये, आणि पुरुष लीन पेशन असेल तर आपण तापेज लोह वापरतो. नेक्स्ट टाइम माझ्यामध्ये शेवटची स्लाइड आहे. नेक्स्ट स्लाइड. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू सर. तर नक्कीच तुमचं हे अनमोल मार्गदर्शन सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरेल. सर काही क्वेश्चन्स आहेत? एक एक विचारा ना मॅडम. पीसीओडी, हो, पीसीओडी मध्ये स्थूल व्यक्तीमध्ये आणि पीसीओडी कृश व्यक्तीमध्ये, त्या दोघांमध्ये ट्रीटमेंट, या दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक असेल? बघा, स्थूल पेशन म्हणला तर संदर्भजन्य आपण पकडतो, आणि त्याच्यामध्ये मेद धातू, कफ धातू यांची दृष्टी असते. खूप वेळा अशा पेशंटमध्ये आपण सुरुवातीला पंचकर्ममध्ये आपण वमन वापरतो. वमन करून, आणि ह्या पेशंटमध्ये कफ जो दोष आहे तो आमाशयाची शुद्धी केल्यामुळे कफदृष्टी कमी होते. तसेच याच्यामध्ये जे इंटरनल जी ट्रीटमेंट असतो त्याच्यामध्ये आपण लेखन द्रव्य जास्त वापरतो. म्हणजे मुस्तादिगन सांगितलंय मी तुम्हाला, तसं नवायस लोह सांगितलंय, आरोग्यवर्धिनी, असे आपण कल्प वापरतो, आणि नंतर बस्तीचा क्रम करतो. पण जर पेशंट कृश आहे, त्याचं बल कमी आहे, अशा पेशंट मध्ये थोडंसं यापन करावं लागतं, म्हणून सर्जरी थेरपी बस्ती वापरतो आपण. आणि तापेज लोह, लघुमालिनी वसंत हा कल्प खूप छान काम करतो. तसेच याच्यामध्ये तापेज लोह, लघुमालिनी वसंत, चंद्रप्रभावती, शिवागुटिका, असे दशमूल अरिष्ट, असे बृहंकल्प आपण वापरतो, आणि पेशंटचं बल बघून नंतर त्याला वमन करतो. ओके सर. सर जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल तर काय ट्रीटमेंट करू शकतो? सुरुवातीच्या पीसीओडीचा जर पेशंट असेल, एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, तर आयुर्वेदानुसार तर जे कल्प आहे, कुशनुक चूर्ण आहे, बोलबद्ध रस आहे, हे तर आपण वापरतोच. तृणकांत मणिपिष्टी आहे, त्याचं हे कल्पना छान रिझल्ट येतात. पण इन केस जर रिझल्ट आले नाही तर पेशंटला महातिक्तक किंवा पंचतिक्तकचा मात्राबस्ती दिला पाहिजे. ब्लिडिंग असताना सुद्धा मात्राबस्ती दिला पाहिजे, त्यांनी ब्लिडिंग थांबते. जर नाही थांबलं तर जो वाताची गती चेंज होण्यासाठी मग आपण सद्य वमन देतो. सद्य वमनाची आजपर्यंत गरज पडत नाही. शक्यतो मात्राबस्ती, तिक्तक, घृताचा मात्राबस्तीने खूप छान रिझल्ट येतो. सर कुठले कुठले पंचकर्म पीसीओडी मध्ये यूज करू शकतो आणखी? ते मी सांगितलं तुम्हाला. आता वमन हे आपण करू शकतो, वमन केलंच पाहिजे, कारण कफदोषाचं प्राबल्य असते त्यामुळे. तसंच बस्तीमध्ये सुद्धा एरंडमुलादी बस्ती आणि सहचारादी बस्ती असे अल्टरनेट आपण वापरतो. जर पित्ताचं हे असेल, पित्त दोष प्राबल्य असेल, आणि तुम्हाला असं वाटलं की हे हिमोरेजिक सिस्ट वगैरे असतात पेशंटला, हिमोरेजिक सिस्ट असेल तर आपण त्या ठिकाणी बाहेरनं जलोकावचरण करतो, प्लस विरेचन पण आपण करू शकतो. जलोकावचरणाने हिमोरेजिक सिस्ट मध्ये खूप छान रिझल्ट येतात. म्हणजे आपण रक्तमोक्षण पीसीओडी मध्ये यूज करू शकतो का? जलोकावचरण कोणती कंडिशन आहे, त्या कंडिशन मध्ये हिमोरेजिक सिस्ट असेल तर तिथे रक्त साकळलं एका सिस्ट मध्ये, ज्यामुळे पेशंटला भरपूर पेन आहे, अशा कंडिशन मध्ये कंडिशन बघूनच वापरू शकतो, रॅन्डमली नाही वापरू शकत. जलोकावचरण आपल्याला खूप रिझल्ट देतो. सर पांडू पेशंट पुढे जाऊन पीसीओडी चे पेशंट मध्ये कन्वर्ट होतो का? हो, पांडू पेशंट तसं बघितलं ना मॅडम, पांडू पेशंट हा रसवस्त्रोतसाचा आजार आहे, आणि रसवस्त्रोतस हेच मेनली पीसीओडी मध्ये दुष्ट असतं.
तसंच पांडू पेशंटमुळे काय होतं तुम्हाला एक सांगतो की मी जे मागे सांगितलं की पोषक तत्व कमी पडतात, तर आपले जे प्रत्येक अवयवाला पोषक तत्वांची गरज आहे आणि हे जे पोषक तत्व आहे हे रक्ताच्या माध्यमातून त्या अवयवांना मिळत असतात. तर पांडूमध्ये रक्ताचा क्षय झालेला असतो किंवा रसाचा क्षय झालेला असतो, त्यामुळे हे जे पोषक तत्व असतात ते तिथपर्यंत पोहोचत नाही. आता ओव्हरीज किंवा गर्भाशयापर्यंत जर पोषक तत्व पोहोचले नाही, त्यामुळे त्यांची जी ओव्ह्युलेशन आहे, ओव्हम जी डेव्हलप झाली पाहिजे ती त्या पद्धतीने होतच नाही. मग ती आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे ओव्हमला बाहेर टाकण्याची ती स्ट्रेंथ कमी पडते, तिथे सिस्ट तयार होतं. त्यामुळे पांडू पेशंट नक्कीच पुढे जाऊन पीसीओडी मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सर, अपतर्पणजन्य पीसीओडी मध्ये तर्पणच्या आधी शोधन करू शकतो का? बलं बघावं लागतं मॅडम. कारण काय असतं, खूप पेशंट मध्ये ना अपतर्पणजन्य जर पीसीओडी असेल आणि पेशंटला थकवा आलेला आहे, तर आपल्याला लगेच नाही करता येत. आपल्याला त्यावेळेस हलकं गृहंकल्प जे असतात, जसं लघुमालिनी वसंत दशमूल आदिष्ट आहे, शिवागुटिका आहे, चंद्रप्रभा उटी आहे, हे असे आपण पेशंटला आपण थोडं त्यांचं बल वृत्ती करून नंतर मग आपण हे करू शकतो, वमन वगैरे असे कर्म करू शकतो. आणि सर, आम्लपित्ताच्या संप्राप्तीमधून जेव्हा पीसीओडी घडत असते तेव्हा चिकित्सा सिद्धांत कसा असला पाहिजे? बघा, आम्लपित्ताच्या संप्राप्तीमध्ये काय असतं की मेनली आम्लपित्त आहे ना, सध्याच्या काळात आम्लपित्त हे अजीर्णच आपण पकडतो. चर्चाचार्याने आम्लपित्त हा वेगळा व्याधी सांगितलं. अजीर्णातून निर्माण झालेलं आम्लपित्त. तर अजीर्णातून हा सगळ्यात महत्वाचा आमदोष तयार होतो, कफदृष्टी असते आणि पित्त पण दृष्टी असते, आणि त्यामुळे पुढे जाऊन स्तोत्ररोध निर्माण होतो, रसोस्तोत्राची दृष्टी होऊन पीसीओडी निर्माण होतो. अशा पेशंट मध्ये सिम्पटम्स बघावे लागतात. आम्लपित्ताचे सिम्पटम्स कुठे, ऊर्ध्वक आम्लपित्त आहे का अधोक आम्लपित्त आहे? ऊर्ध्वक आम्लपित्त असेल तर 100% त्याला वमन द्या, दोन्हीकडे फायदा होतो. पण अधोक आम्लपित्त असेल तर आपल्याला विरेचन किंवा बस्तीचा वापर करावा लागतो. ओके, ठीक आहे सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण सांगितलेली पीसीओडी बद्दल सर्व माहिती आमच्या श्रोतांपर्यंत पोहोचली असावी. सर्वांचे मनपूर्वक आभार. भविष्यातील विविध प्रोजेक्टसाठी वैद्य लाईव्ह फाउंडेशन सोबत राहा. नक्कीच आपण आयुर्वेदातील ज्ञानदानाचे कार्य करत राहू. ग्रो विथ वैद्य फाउंडेशन. शुभरात्री. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. हॅलो हां बोला. हा बोला. सर, पीपीटी मिळू शकेल का याची? हो नक्कीच ग्रुप मिळेल ना मॅडम. मी शेअर करतो आर्यन कडे वाटलंच तर. हो सर, चालेल. हा, त्याच्याकडे आहेच तसं तो शेअर करेल. हॅलो, काय म्हणता? हा, एक्सक्यूज मी सर, आय एम फिजिओथेरपी स्टुडंट. ओके, थर्ड इयर मध्ये आहे. आणि सर ऍक्च्युली मला स्वतःला पीसीओडी आहे. आणि सर कसं झालं, मला आहे ना मूड स्विंग्स आणि माझी स्लीप फार जास्त डिस्टर्ब आहे. म्हणजे माझे भैया आहेत, ते आता सर्जरी MD करत आहेत, ते सध्या फर्स्ट इयरला इस्लामपूरमध्ये. पण ते मला बोलले वेबिनार जॉईन कर, तुला कळून जाईल, तुझे काय डाऊट्स असतील तर तू सरांना विचारून घे. मग मला एवढे जास्त मूड स्विंग्स का होत आहेत? म्हणजे फार जास्त होतं. एक तर राग येतो, नाहीतर शांत बसते, नाहीतर रडणं तर रडणं. मॅडम याच्यामध्ये कसं असतं, एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. आता मॉडर्ननुसार बघितलं तर हार्मोनल इम्बॅलन्स असतो, हो. आणि त्यामुळे मूड स्विंग हा हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे एक कॉमन फॅक्टर आहे. आणि आपल्या दृष्टीने विचार केला तर ऍक्च्युली कसं आहे, मला असं वाटतं की तुमची जी लीन पीसीओडी मध्ये येत असाल तुम्ही, किंवा तुमचं ओव्हर एक्झर्शन होत असेल. हो. हा, ओव्हर एक्झर्शन मुळे काय होतं की एक्झर्शन म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झर्शन म्हणजे फक्त एका गोष्टीचं हे नाही बघा. ओव्हर थिंकिंग हे पण आपल्या मेंदूचं ओव्हर एक्झर्शन आहे. येस सर. फिजिकल एक्झर्शनच नाही तर मेंटल एक्झर्शन पण खूप गरजेचं, खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर कोणत्याही गोष्टीची त्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करणे हे म्हणजे एक्झर्शन. हृदयाचं पण ओव्हर एक्झर्शन होऊ शकतं. ओव्हर एक्झर्शनमुळे आपल्या शरीरातले जे धातू पोषक तत्व असतात ना ते कमी पडतात, आणि त्यामुळे आपलं कधी बघा ना, रोज नॉर्मल आपली चिडचिड होत नाही, पण ज्या दिवशी आपण जास्त काम करतो तर आपली थोडी चिडचिड होते.
ऑब्वियसली होता है, बहुत ज्यादा चिड़चिड़ होता है. एक्झर्शन हा मेन फॅक्टर आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक पोषक तत्व कमी पडत आहे तुमच्या एक्झर्शनच्या याच्यामुळे. सर तो फिर इसका ट्रीटमेंट आप बता सकते हो क्या, मतलब क्या करना चाहिए मैंने? एक्चुअली मैडम कैसा है, मैं तो नाड़ी परेशान करता हूँ, फिर भी मैं आपको बताऊंगा. शतौरी कल्प जैसे कल्प है जो आप थोड़े दिन के लिए रेगुलर यूज कर सकते हो, जिससे आपका है ना थोड़ा सा स्ट्रेंथ बढ़ेगा. ओके. तापेरी लोहो भी है जो भी आपको मतलब लघु मालिन्य वसंत, रसपाचक, ऐसे चीज है जो आप ले सकते हो. अगर उससे आपको फायदा हुआ तो अच्छी बात है, नहीं तो फिर आप मुझे ऑनलाइन कंसल्ट करके आप और कुछ उसमें कर सकते हो, देख सकते हैं. Sure sir, sure sir. Thank you so much sir for your guidance. थैंक यू. थैंक यू एवरीवन. गुड नाईट. हॅलो हॅलो सर. हां सर, एक लास्ट डाऊट फक्त होतं. तुम्ही आता एक मेन्शन केलं की मेनोरेजिया असताना, ब्लिडिंग असताना सुद्धा आपण पंचतिक्त किंवा महातिक्त घृताचा बस्ती देऊ शकतो. तर त्याची एक्झॅक्ट अवस्था सांगा ना, कारण रजस्वला परिचर्यामध्ये तर आपल्याला अनहरा सांगितलेले आहेत ना, बस्ती वगैरे देऊ नये. तर मग तसं ऍक्च्युली सांगू का, म्हणजे आपण जसं ग्रंथामध्ये सांगितलं शक्यतो तसंच फॉलो करावा. पण ज्यावेळेस काही अवस्था असतात की त्यावेळेस तुम्ही आता महातिक्त घृत याची फलश्रुती बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल की रक्तपित्त, अतिरक्तस्राव याच्यामध्ये आपण तिक्त गुणाचा वापर सांगितलाय, बरोबर ना. तिक्त गुण हा महातिक्तक मध्ये खूप जास्त प्रमाणात असतो आणि तो आपण जेव्हा बस्तीच्या मार्गाने देतो तर तो डायरेक्ट ऍक्ट करतो, त्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले येतात. आणि कोणते तुम्ही दोन बघा तुम्हाला रिझल्ट येतील. तसं तर गर्भिणीमध्ये बस्ती सांगितलं नाही, पण एक 30-35 ml किंवा 40 ml चा बस्ती आम्ही गर्भिणी पेशंटला फर्स्ट मंथ पासून देतो, आणि स्निग्धता मेंटेन राहते. तसंच तुम्ही देऊ शकतात. मात्रबस्ती म्हणजे 50 ते 60 ml हा बस्ती आपण देऊ शकतो, आणि मात्रबस्ती कोणालाही देऊ शकतो असं सांगितलंय. तर हा म्हणजे आणि जे निरोबस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात द्यायची नाहीये आपल्याला, मात्राबस्ती प्रमाणे. मग जेव्हा ब्लिडिंग असेल त्यावेळी सुद्धा, म्हणजे त्या अवस्थेत सुद्धा की थांबू द्यायचं आपण ब्लिडिंग आणि मग नंतर द्यायचं युनिटच्या ठिकाणी. आणि ओके ओके ओके. येस येस शुअर सर. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर. हॅलो. हॅलो. सर एक प्रश्न होता की जर अल्पार्तवची एखादा पेशंट असेल पण रेग्युलर आहे आणि 2 किंवा 3च दिवस जातोय पण अल्पार्तव आहे, तर मग आपण त्याचं कसं ट्रीट करू शकतो? बघा मॅडम, अल्प आर्तवाला आपण जे सांगितलंय, एक वात कफाचेच दोष असतात किंवा वात पित्तच असतात, दोन्ही ते आलेले आहेत. एक वात कफज असेल तर तो अवरोधात्मक असतो, वात पित्तज असेल तर धातुशयात्मक असतो. की आपल्या ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे पेशंट स्थूल आहे, कफ तर आहार विहार आहे, पिझ्झा बर्गर मॅगी वगैरे खातो, वेळी जेवण आहे, झोप नाही, आणि अशा पेशंट मध्ये अल्प आर्तव असतं 2-3 दिवसात. आणि कृश पेशंट आहे, पुढे एक्झर्शन आहे, झोप व्यवस्थित होत नाही, खाण्यापिण्यात पोषक तत्व कमी पडत आहे, अशा पेशंट मध्ये आपलं भ्रूण चिकित्सा द्यावी लागते. त्यामुळे शतावरी वगैरे जे मी मग सांगितलं, रसपाचक, लोकमान्य वसंत, असे याच्यामध्ये पण आहे ना अल्प आर्तव का आहे हे पण बघणं खूप गरजेचं आहे. काही ना व्याधी अवस्था म्हणजे खूप दिवस जर ज्वर असेल त्याचं उपद्रव स्वरूप सुद्धा अल्प आर्तव वगैरे हे धातुशीलता येऊन जाते, किंवा राजक्षमा असेल याच्यामध्ये सुद्धा धातुशीलता असते. त्या कंडिशन बघून आपण थोडंसं त्यांना ट्रीट करू शकतो. आपल्याला त्या गर्भाशयाचं किंवा त्या ओव्हरीचं पोषक तत्व वाढवणे हे प्रथम मुद्दा असणार आहे. चालेल. ओके सर, थँक्यू. आणि सर कुठले प्राणायाम किंवा योगासन हेल्पफुल होऊ शकतात का पीसीओडी मध्ये? प्राणायाम, योगासन, जे कोणते आसन गर्भाशयाकडे रक्तपुरवठा वाढवतात, पवन मुक्तासन झाले, भुजंगासन झाले, की ज्याने आपल्या गर्भाशयाचा ब्लड फ्लो वाढतो, ते सर्व आसन आपण याच्यात उपयुक्त आहे. हॅलो. हा मॅडम बोला ना. हॅलो. हा मॅडम.
सर गुड इव्हनिंग. सर तुम्ही सांगितलं की पित्तगृत किंवा महापित्तगृत आपण ब्लिडिंग चालू आहे एक्सेसिव्ह तेव्हा आपण वापरू शकतो. पण सर कोणते कोणते पेशंट असं असतात की फर्स्ट आणि सेकंड डेला एक्सेसिव्ह म्हणजे 12 किंवा 13 पॅड्स एका दिवसात लागतात आणि 10 ते 12 पॅड्स यूज करतायत आणि पूर्ण भरत आहेत. तर सर अशा पेशंटना आपण देऊ शकतो का त्या दिवशी? देऊ शकतात ना. एक्सेसिव्ह ब्लिडिंग म्हणजे त्याला जर ब्लिडिंग कसं आहे स्टॉप करायची असेल, थांबवायची असेल हा तर देऊ शकतात. जर पेशंटचं ते रेग्युलर आहे, नॉर्मल आहे, दर महिन्यामध्ये 2 दिवस 3 दिवस ब्लिडिंग होऊन स्टॉप होतोय, याचा अर्थ तुम्हाला स्टॉप झाल्यानंतर त्याला पित्त आवृत्त वाताची चिकित्सा द्या, पित्ताची चिकित्सा द्या. कारण त्या पेशंटमध्ये पित्त आवृत्त वात आहे, पित्त आवृत्त अपान आहे, ज्यामुळे हेवी ब्लिडिंग होते. नॅचरली स्टॉप होत असेल तर पित्तगृताची गरज नसते. स्टॉप झाल्यानंतर आपल्याला मात्र ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. हा, जर थांबतच नाहीये, 7-7, 8-8 दिवस ब्लिडिंग होतंय, तर मग आपण अशा गोष्टी देऊ शकतो. सर माझी एक पेशंट होती, तिला ना म्हणजे सर ब्लिडिंगच थांबायची नाही. तिची डीएनसी बायोप्सी केली होती आणि रिपोर्ट नॉर्मल होतं. तिला मी चंदनबरा लाक्षात तेलची मात्रा बसती दिली होती आणि काही रस औषधी पण स्टार्ट केलं होतं. तिची ब्लिडिंग तर थांबली, आपोआप थांबायची, अगोदर थांबायचीच नाही, आता थांबतीये 6-7 दिवसांमध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की तिला फर्स्ट आणि सेकंड डेला खूप हेवी ब्लिडिंग आहे. 30-40 पॅड्स यूज करते आणि ते पूर्ण भरते. तर त्यावर मला सोल्युशन म्हणजे मी चंदनबरा यूज केला, तर मी महापित्त यूज करू का मात्रा बसती म्हणून अगोदरच येण्याच्या अगोदर? एक काम करा ना मॅडम, हे बघा त्यांची संतृप्ती बघा. पहिले 2 दिवस ब्लिडिंग हेवी होती, याचा अर्थ ते वात प्रकोप आहे. ओके आपल्याला जे काही डेज आहे 6 to 7 डेज आहे, त्याला 2-2 दिवस डिवाइड करा. पहिले 2 दिवस वात प्रकोप, जर पहिल्या 2 दिवसात ब्लिडिंग होते, याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये वात प्रकोप आहे. त्यांना बस्तीचा एक क्रम हे थांबल्यानंतर योग बस्ती क्रम करून घ्या मॅडम, आणि त्यामध्ये तुम्ही महापित्तगृत वापरू शकता. तुम्हाला नक्कीच बस्तीचा क्रम केल्यानंतर फरक पडेल. ओके सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू. चालेल, थँक्स अ लॉट.